हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर आता आमचा नेक्स्ट डे आहे आणि आता आम्ही जाणार आहोत गाणगापूरला. आमचं पंढरपूर आणि अक्कलकोटचं दर्शन खूपच छान आणि खूपच मस्त, खूपच व्यवस्थित दर्शन आमचं झालेलं आहे. आता आम्ही निघालो आहोत गाणगापूरला. हे बघा, इथे आम्ही सगळे मस्त छान छान असे रेडी झालो आहोत. इकडे बघ मम्मी निक्की अशी मस्त रेडी आहे. आम्हाला आता ब्रेकफास्ट करायच्या आधी खूप जास्त भूक लागली. आम्ही आधी ब्रेकफास्ट करणार आणि मग आम्ही जाणार गाणगापूरला. सकाळची वेळ आहे तर आम्ही ना रात्री जेवण पण काही जास्त केलं नव्हतं. तर आता ना आम्ही ब्रेकफास्टसाठी इथे थांबलोय आणि ब्रेकफास्ट करणार आहोत. मंजू, हॅपी सोल ट्रेल तुम्ही बघताय ना तुमचं चॅनल? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. 100K करायचे आपल्याला लवकर. येस. तर आम्ही ब्रेकफास्ट केल्यानंतर ना अक्कलकोटवरून निघालो ना. 5 ते 6 किलोमीटर रस्ता इतका खराब होता ना, आम्हाला भरपूर वेळ लागलेला आहे. तरी आता आम्हाला रस्ता चांगला भेटला. मी तुम्हाला दाखवते. आणि ते निक्कीने घेतलंय झोपून. हर्षल झोपेते आणि मी ह्या शिवाय बसलेली आहे एकदम फ्री. मी ह्या त्या गाडीमध्ये आहे. दीदी सोबत, माऊ सोबत, मामा सोबत आहे ती. आणि आम्ही इथे तिघी बसलो. फायनली आम्ही पोहोचलो आहोत आता गाणगापूरच्या रस्त्याला. अजून 2 किलोमीटर दाखवते. तर इथे ना आम्ही पोहोचलो होतो त्रिवेणी संगमला. तर इथे आम्ही ओटी वगैरे घेतली, दिवा घेतला आणि इथे ना बाजूला शेड होतं. तिथे सगळे म्हणजे ज्यांना कोणी नसतं ना ती लोक राहत होती. त्यांना बघून फार वाईट वाटलं, दुःख झालं. इथे ना जेवण सुद्धा चालू होतं, म्हणजे प्रसाद चालू होता. तर आम्ही सुद्धा त्याचा आस्वाद घेतला आणि इथे छान त्रिवेणी संगममध्ये दर्शन घेतलं आम्ही सर्वांनी. छान छान फोटो सुद्धा क्लिक केले. पण मला ना एक गोष्ट अजिबात आवडली नाही. इथेच नाही, सर्वच देवस्थानी म्हणजे ना लोक आहेत ना, पब्लिक खूप घाण करते. इथे सुद्धा बघा कसं काय काय पडलेलं आहे. खूप घाण करते, अजिबात स्वच्छता ठेवत नाही. तर प्रत्येकाने स्वतः काळजी घ्यायला हवी आहे की स्वच्छता ठेवण्याची, इकडे तिकडे कचरा न टाकण्याची. स्पेशली देवस्थानी खूपच कचरा आहे, खूपच घाण करतात लोक. तर ते खूप चुकीचं आहे. तर तसं करू नका, कारण स्वच्छता ठेवणं हे आपल्या हातात आहे. तर आता आम्ही इथे पोहोचलो होतो गाणगापूरला आणि इथे बरीच लाईन होती. आमची दुसरी गाडी ना बराच वेळ लागला होता तिला यायला आणि इथे आम्ही लाईनमध्ये होतो. नाही म्हटलं तरी 2 तास. आमची लाईन खूपच वेळ लागलाय आम्हाला लाईनमध्ये. हे लोक बघा आमच्या मागे आहेत लाईनमध्ये. लेट कमर. आमचं दर्शन मस्त झालंय आणि आता आम्ही सगळे बाहेर पडलोय. आमची बाकीची मंडळी येते अजून, ती लाईन मध्येच आहेत. मोमेंटम मध्ये गाडी नाही काढली. निघाला काय झालं बोलतोय? बोल ना. निघाला ते. सांग ना अथर्व, काय झालं तिकडे? काय झालेलं सांग. काय इथे अरे ट्रॅक्टरने मोमेंटम मध्ये नाही काढली गाडी आणि आता त्याचा टायर फिरत नाही, जागेवर टायर फिरायला लागले. अरे बापरे. जरा धक्का देऊन वाटतं काढलं त्या लोकांनी. तर आता हे ट्रॅक्टर निघाले, आता जाईल लाईन कमी होईल. ते कशाला निघाले बाहेर आता? हो अरे एवढे सारे. अरे हा ना अडकलाय, पुढचा अडकलाय. हा एकच घेऊन जातोय ना. पण नाही हा एकच घेऊन जातोय. नाही ह्या ट्रॅक्टर वाला आहे ना, ह्याला खेचायला गेलाय पुढे ह्या ट्रॅक्टरला. आणि हे बघ ना, पण त्याचे टायर उचलले गेले तरी तो नाही होत आहे. ऍक्च्युली आम्ही बसलो आहोत दुसऱ्या गाडीत आणि ते ह्याचे बाबा ड्राईव्ह करतायत आणि इथे मिहाची आणि विराची खूप बडबड चालली. बोल विरा, बोल तू बोल. आम्ही आता सगळे फिरायला चाललो. आम्ही आता परत फिरायला आलोय. बोला 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 बोला, दोघींनी बोला. आणि मी मस्ती करते. सरळ आहे की मला तीच भीती होती, आपण ह्याला पकडलं असतं ना बॉर्डरला, तिथे हे करतात. आणि आम्ही नाचणार आहे.
खूप उशीर झालेला आहे. माहिती नाही, अजून 1 तास बाकी आहे तुळजापूरला पोचायला. खूप लेट झालंय कारण आम्हाला ट्रॅफिक पण भेटला आणि रस्ता सुद्धा खराब होता. आणि ह्या गाडीचे 60,000 पूर्ण करतो. पॅनल तुझे दरवाजे काढणार. हा सगळं म्हणजे तुझं हे बोनट गाडी रिपेंटिंग झालेली. हा पूर्ण असं त्याचं काम पण झालं. बोल ना, तुला काय बोलायचंय? पेंट केला त्यांनी काहीतरी 2,500 का कितीतरी घेतलं. हॅलो गाईज, त्याचा कलर पण निघाला. काय करता? बोल, माझ्या माऊच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. त्यांनी प्रॉपर करून दिला. त्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. फटाफट काम करून अजून काय बोलू माऊ? माऊच्या ब्लॉगला लाईक अँड शेअर करा. माझ्या माऊच्या ब्लॉगला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. माझ्या माऊच्या ब्लॉगचे लाईक अँड सबस्क्राईब करा. तर फायनली आता संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही पोचलो आहोत तुळजापूरला. तर इथे तुळजापूरला ना खूपच चालायचं होतं आम्हाला आणि गर्दी तर बापरे विचारायला नको. 2 तास आम्हाला लाईन मध्ये वेळ गेला आणि खूप गर्दी होती, बरीच अशी गर्दी होती. अक्षरशः मिहाला इतका कंटाळा आला, ती चिडचिड करत होती, तिची रडरड होत होती भरपूर. त्याच्यामुळे मला सुद्धा खूप कंटाळा आला होता आणि बराच वेळ लागला आम्हाला तिथे पोचायला. आज पूर्ण दिवसभर आमचं हेच चाललं होतं. गाणगापूर आणि तुळजापूर 2 ठिकाणं आम्हाला करायची होती देवदर्शनाची. गाणगापूरला सुद्धा आम्हाला 2 तास लाईन मध्ये राहावं लागलं. पण गाणगापूरमध्ये इतकी गर्दी नव्हती जितकी तुळजापूरमध्ये होती. इथे खूपच गर्दी होती, पण तरी पण आम्हाला दर्शन भेटलं बऱ्यापैकी व्यवस्थित. त्याच्यानंतर इथे सगळे थांबले होते. आम्ही थोडंसं फोटो सेशन केलं आणि मी आधी लवकर निघाले. मिहाचे बाबा मिहाला घेऊन आधी बाहेर पडलो कारण ती खूप चिडचिड करत होती आणि खूप त्रास देत होती. तर इथे आम्ही आधी बाहेर पडलो आणि बाकीच्यांचा वेट करायला लागलो. ते पण लगेच 5-10 मिनिटात बाहेर आले. इथे तुम्ही बघू शकता बाहेरून सुद्धा मंदिर खूपच छान आहे. मस्त अशी लाइटिंग केली होती आणि खूप सुंदर वाटत होतं. त्यानंतर ना आम्ही इथेच तुळजापूरमध्ये सगळे जेवण करायला गेलो कारण आहे ना रात्रीचे 10:30-11 वाजले होते आम्हाला इथेच आणि घरी पोचायला तर आम्हाला 3:30 वाजले गावच्या घरी पोचायला. त्याच्यामुळे मी माझा व्हिडिओ इथेच एंड केला. आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.